नमस्कार नाशिककर. आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक शहराचे मुख्य प्रशासकीय केंद्र म्हणजे नाशिक महानगरपालिकेविषयी. नाशिक महानगरपालिकेची स्थापना 7 नोव्हेंबर 1982 रोजी झाली. नाशिक महानगरपालिका स्थापन होण्याच्या अगोदर नाशिकमध्ये 3 नगरपालिका होत्या. त्यामध्ये नाशिक नगरपालिका, सातपूर नगरपालिका आणि नाशिक रोड देवळाली नगरपालिका. या 3 नगरपालिका बरखास्त करून प्लस त्यामध्ये 31 गावे ॲड करून नाशिक महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. 260 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण या 6 प्रशासकीय विभागांमध्ये नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, सातपूर, सिडको, पंचवटी आणि नाशिक रोड या प्रशासकीय विभागांचा समावेश होतो. नाशिक महानगरपालिका हद्दीत एकूण 3 विधानसभा क्षेत्र येतात, ज्यामध्ये नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व आणि नाशिक मध्य. नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण 133 नगरसेवकांचा समावेश होतो, ज्यामध्ये 128 नगरसेवक हे जनतेतून निवडून येतात आणि 5 नगरसेवक एक स्वीकृत नगरसेवक आहे. साधारणतः 3000 कोटींचं बजेट असलेल्या नाशिक महानगरपालिकेला राज्य सरकारकडून बी ग्रेड महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला आहे, ज्यामध्ये A+ महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका, A ग्रेड महानगरपालिका म्हणजे पुणे आणि नागपूर महानगरपालिका आणि B ग्रेडमध्ये 3 महानगरपालिकांचा समावेश होतो, ज्यामध्ये नाशिक, पिंपरी चिंचवड आणि ठाणे महानगरपालिका. नाशिक शहराचे पहिले महापौर शांताराम बापू वावरे हे होते आणि विद्यमान महापौर या हिमगौरीताई आडके आहेत. महानगरपालिकेच्या विद्यमान आयुक्त या IAS मनीषा खत्री मॅडम आहे आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त हे संदीप कर्णिक सर आहे. नाशिक महानगरपालिकेला शहर नियोजनामध्ये महापालिका सोबतच म्हाडा, सिडको, NMRDA, निमा या सारख्या संस्थांचा सहभाग लागतो. त्यासोबतच 30 लाख लोकसंख्या असलेल्या या नाशिक शहराला गंगापूर, कश्यपी, आळंबी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. नाशिक महानगरपालिकेबद्दल असलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.